मंदिरात गेलो असं स्पष्टीकरण केसरकरांनी दिलं होतं। यावरून राऊतांनी पुन्हा केसरकरांवर निशाणा साधला। पाहूया। सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता। त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे। त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही। कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे। ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही। केसरकरांचा जीव किती आहे, काय आहे? ठीक आहे, सत्तेत तुम्ही हात सध्या म्हणून तुमचा हे बोलणं सुरू आहे। मी त्यांना सावंतवाडीमध्ये मोती तलावावरती खूप डोमकावळे फडफडतात, त्यातला तो एक डोमकावळा आहे। कशा करता तुम्ही स्वतःच संकटामध्ये येत आहे बोलून? आपल्या विरुद्ध पुरावे आहेत। आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे। अनेक मंत्र्यांना आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात। एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत। सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी केसरकरांसोबतच्या फोटोवर स्पष्टीकरण दिलं। 2023 मध्ये केसरकरांना आम्ही सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीला भेट देण्यासाठी बोलावलं होतं। त्यावेळी चाकणकर केसरकरांसोबत होत्या, त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार केला, याशिवाय कोणतीही चर्चा झाली नाही असं आवारे यांनी म्हटलं। सिन्नर शिर्डी मार्गावरून जाणाऱ्या सर्वच मंत्र्यांना आम्ही निमंत्रित करतो असं आवारेंनी म्हटलं आहे। सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर ही संस्था महाराष्ट्रातील एक अतिशय नामवंत आणि क्रमांक 1 वर औद्योगिक विकासाचं आणि रोजगार निर्मितीचं काम करणारी संस्था आहे। ह्या संस्थेच्या पहिल्यापासून स्थापनेपासूनच्या प्रथेप्रमाणे आमच्या सिन्नर शिर्डी रस्त्याने जाणारे कोणतेही मंत्री महोदय जरी असेल तर त्या मंत्री महोदयांना आम्ही त्यावेळी तात्काळ विनंती करतो की आमच्या संस्थेला सदिच्छा भेट द्यावी आणि बहुसंख्य मंत्री महोदय त्यांची आम्हाला ती भेट देतात आणि त्याच पद्धतीने 2023च्या दरम्यान तत्कालीन नामदार दीपकजी केसरकर सिन्नर तालुक्यात आलेले असताना मी स्वतः त्यांना विनंती केली की आमची एक मोठी औद्योगिक वसाहत आहे, आमच्या संस्थेचं कामकाज तुम्ही जवळून बघावं, आमच्या उद्योजकांची हितगुज साधावं, ह्या उद्देशाने त्यांना मी विनंती केली। ते त्यावेळेला आमच्या संस्थेमध्ये आले, आम्ही त्यांचा सत्कार केला आणि हे सगळं करत असताना त्यावेळेला योगायोगाने तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्ष सन्माननीय सौभाग्यवती रुपालीताई चाकणकर ह्या देखील त्यांच्याबरोबर होत्या आणि त्यांच्याबरोबर ह्या असल्यामुळे त्यांचा देखील आम्ही सत्कार केला। त्यांनी देखील आमच्या संस्थेचं कामकाज समजून घेतलं आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये ही साधारण बैठक पूर्ण होऊन आणि ते मुंबईकडे रवाना झाले। ह्या व्यतिरिक्त त्यांनी दुसरं कुठलीही चर्चा केली नाही। मात्र तो जो फोटो त्यांनी दाखवताना सांगितलं की त्यात अशोक खरात देखील आहेत, रुपाली चाकणकर देखील आहेत, या सगळ्यांचं काम काय होतं? नाही, ते त्यांच्याबरोबर होते, त्याच्यामुळे ते त्यांच्याबरोबर आले। आता मुख्य जो पाहुणा असतो त्याच्याबरोबर जे कोण असतात ते आपल्याला काही माहीत नसतं, ते येतात, त्यांनाही त्यांचाही सन्मान केला जातो, यापेक्षा वेगळं काही नाही। खरातच्या राजकीय कनेक्शनवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला। खरात हा सरकारचा माणूस आहे, जे खरातला भेटले त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली। खरातच्या संपत्तीबाबत सरकारनं उत्तर दिलं पाहिजे अशी